मंडळी असतील, जी जुनी मंडळी, जुनी जाणती मंडळी आहे, ज्यांनी या आईचा सहवास ज्यांना लाभला, त्यापैकी मी एक. लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे काबाड कष्ट करून घर कसं चालवायचं, घर सांभाळता सांभाळता मुलांवर लक्ष कसं द्यायचं, मुलांवर लक्ष देता देताच आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर कोणी अडीअडचणीत आहे त्याची अडचण कशी दूर करायची. एखादा आपल्या दारात आलाय, त्याची काही गरज आहे, पण ती गरज आपण भागू शकत नाही, परंतु त्याची गरज न भागवता त्याला समाधान कसं मिळेल आपल्या दारात आल्यानंतर, ह्या सर्व शिकवणी आम्ही लहानपणापासून त्या माऊलीच्या सहवासात राहिल्यानंतर शिकलेली आणि तीच शिकवण घेऊन आज आम्ही पुढे जाऊन काम करतोय. माणसांनो, माणूस गेल्यानंतर जर त्याचं काही राहत असेल तर त्यांनी दिलेली शिकवण, त्यांनी केलेले परोपकार आणि त्यांचीच ठेवा जो आपण घेऊन महेशदादा पुढे चाललाय आणि त्या संस्काराप्रती, त्या शिकवणीप्रती आज त्या माऊलीच्या पश्चात महेशदादांनी हे सर्व एवढी धनसंपत्ती नागरिकांची कमवलेली आहे. आज प्रतिवर्षी आईच्या नावाने अनेक कार्यक्रम केले जातात. आईच्या नावाने संस्था केलेली आहे, जी कल्याणपूर्वमध्ये एक नावाजलेली संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे, मातोश्री गुंजाई फाउंडेशन. या फाउंडेशनचं ब्रीद वाक्यच आहे, जिथे गरज तिथे आम्ही. जिथे ते नागरिक अडचणीत असेल, काय असेल, तिथे मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे सभासद उपस्थित राहतात आणि ती गरज साधली जाते. या आईबद्दल सांगायचं फार कमी शब्दात, म्हणजे शब्द पुरणार नाहीत एवढे या माऊलीचे आपण गुणगान गाऊ शकतो. आणि तिचं खरोखर साक्षात रूप जर म्हणाल, कर्तव्यकरी ज्याला म्हणता येईल, किंवा माणसाची कोणाकरता जी काय करायची धडपड असेल, ती धडपड त्यावेळेस त्या आईच्या रूपाची आम्ही पाहिली होती. ती खरोखर धडपड मी महेशच्या रूपाने पाहत असतो. जी धडपड ही मातोश्री गुंजाई त्यावेळेस करत होती ज्यावेळेस आम्ही लहान होतो, तीच धडपड या महेशदादाच्या रूपाने आपल्याला पाहायला भेटणे वाटत आहोत. तिथे आलेल्या सर्व मायमाऊलींचे मी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून माझी आई गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण एक भेटवस्तू म्हणून जे आपल्यासारख्या कष्ट करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी नियोजन करत असतो. या कार्यक्रमासाठी आता प्रयत्न करणारे शिवदास गायकवाड असतील, प्रशांत भोटे असेल, कृष्णा पाटील असेल, शंकर पाटील असेल, आमच्या सुजाता ताई असेल, शिंदे तांबेताई असतील, आमच्या केने मावशी आहेत, तिथे कुमावत ताई आहेत, ठाकूरताई आहेत, आमच्या हेमलता चौधरी ताई आहेत आणि शीतलताई आहेत. या ठिकाणी उपस्थित सर्वच आमच्या माझ्यासोबत अनेक वर्षापासून, म्हणजे आता शिंदेताई हे सगळ्या या केल्या मावशी हे माझ्या आई असतानापासून आहे. त्यांच्या चाळीभोवती त्या ठिकाणी लहानपण माझं गेलं आहे. त्यामुळे ह्यांना सगळ्यांना माहिती आहे की या विभागामध्ये ज्यावेळेस पाणी वगैरे भरायचं तेव्हा आई स्वतः उतरून लोकांना मदत करायची. लोकांना या ठिकाणी जेव्हा आसरा नसायचा त्यावेळेस या ठिकाणी आमच्या बिल्डिंगचं काम चालू असायचं आणि ते मोठे मोठे ड्रम असायचे. त्या ड्रममध्ये 4 ठिकाणी विटा लावून लाकडं टाकून ते पाणी गरम करायचे आणि सकाळी आंघोळीला द्यायचे आणि मोठ्या प्रमाणात बिर्याणी वगैरे बनवून त्याला खाऊ घालायची. म्हणजे त्याच्या मुलांना सुद्धा आम्हाला सांगायची चॉकलेट वगैरे घेऊन या. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी, ते आजही लोकांच्या लक्षात आहे. प्रशांत बोटे आणि माझी आई या दोघी मैत्रिणी, त्यांचा नेहमीच सहवास असायचा. त्यामुळे आजही प्रशांतची आई मला त्या आजही प्रशांतपेक्षा जास्त माझ्यावरती प्रेम करते. नेहमी तिला माझ्या बाबतीत चिंता निर्माण असते. आणि माझ्यावरती जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस मी बघितले, पहिला हल्ला झाल्यानंतर मला माझ्या आईचाच चेहरा दिसला. त्यामुळे कुठेतरी जाणवतं की आपल्या आजूबाजूला सहवास आहे. आज अनेक गोष्टी आठवतो जेव्हा बोलतात ना, ते दादा मुलकीचं डायलॉग आहे, त्याला आहे नाही त्याला काय नाही, आई विना जग भिकारी. ही खरी परिस्थिती नंतर कळते. नंतर सगळं कळायला लागलं की आईने किती म्हणजे स्वतःचं किती वेळा मन मारलं. म्हणजे अनेक वेळा असं व्हायचं, एखादी तिची आवडती वस्तू असल्यानंतर सुद्धा बोलायची अरे तुम्ही खावा.
माझं खाऊन झालं किंवा मी नंतर मला आता इच्छा नाही. म्हणजे ह्या मला वाटतं इथे प्रत्येक बसलेल्या आईचं तसंच आहे. स्वतःचं मन मारायचं, स्वतःचा अपमान सहन करायचं. आपल्याला ज्या ज्या गोष्टी घरामध्ये अनेक वेळा असे प्रसंग यायचे की कधी कधी वाद व्हायचा वडिलांचा आईचा, पण बाहेर जाऊन अशी दाखवायची की माझा नवरा एकदम बेस्ट आहे. म्हणजे ह्या प्रत्येक बाईचं मला वाटतं ते प्रत्येकाला सगळ्या महिलांचं तसंच आहे. बऱ्याच वेळा असं मी जेव्हा लहान होतो शाळेतल्या मॅडमला बघितलं, मी एकदम सुंदर राहायचे आमच्या रिले मॅडम म्हणून. मी तेव्हा 5वीला होतो, 1995ची गोष्ट सांगतोय. तेव्हा बघितलं आणि घरी आलो दुकानात गेलो आणि तिला लिस्कीप लावली, नख पॉलिश लावली. ती घाबरूनच गेली. तेव्हा लिस्कीप आणि लाली बिली लावणं म्हणजे ते काहीतरी वेगळं वाटायला तिला. माझे वडील पण मला ओरडले. म्हणजे एवढं त्यावेळेस महिलाच्या बाबतीत लिस्टीप लावली म्हणजे काय त्याला एवढी आई म्हणजे एकदम साधं राहणीमान असायचं. मग त्या मॅडमला घेऊन आल्यानंतर मॅडमने तिला सांगितलं की आता समाज बदलत चाललाय, आपण अशा पद्धतीचं राहायचं. म्हणजे बऱ्याच गोष्टी तेव्हा भीती खातीर, लाजे खातीर, समाज काय म्हणेल हे सगळं माझी आई त्यावेळेस पाळत होती. मी त्याच्यामधून आम्ही या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आज मला वाटतं की तिच्या रूपाने आपण सगळेजण मला भेटलेले आहेत. म्हणजे माझ्यावरती जेव्हा हल्ला झाला तेव्हा सगळ्या माझ्या शिंदेताई असतील, तांबेताई असतील, केने मावशी असतील, या सगळ्या जेवढ्या महिला होत्या तेवढ्या रडत होत्या. तर मी त्यावेळेस ठरवलं की नाही, आपण आता ह्यांचा मुलगा म्हणून यांचं सगळ्यांचं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये अडी अडचणीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आपण उभं राहायचं. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं, एवढ्या सगळ्या आपण आल्यात, आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो. ही जी आपण भेटवस्तू घेऊन जाणार आहेत तेवढंच माझ्या आईच्या आत्म्यात शांती मिळेल. काहीतरी आजही आम्हाला असं वाटतं की आमच्या अवतीभोवती आहे. त्यामुळे आपल्याला एवढं सांगतो की आपण या कार्यालयात कधी पण आलं तर आपल्याला भिकामी हात जाता येणार नाही असं वचन देतो. आपलं कोणत्याही प्रकारचं हॉस्पिटलची अडचण असेल, आपलं शाळेच्या मुलांची काय अडचण असेल, आपली काही अडचण असली तर आपण आमच्या कार्यालयात या असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांचं मी परत एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.